वेलकम टू शीतस रेसिपी। आज आपण करायला अगदी सोपं मात्र लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारं मस्त असं टेस्टी सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये प्रथम अगदी बारीक चिरलेला कांदा, काकडी, त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे आणि बीटही छान असं खिसून घेतलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि इथं मी चीज खिसून घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही पनीरही वापरू शकता। यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, जिरेपूड टाकायची, आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायची, याऐवजी चिली फ्लेक्स ही टाकू शकता। त्यानंतर मेयोनीज टाकायचं, मेयोनीज जर नसेल तर थोडंसं दही किंवा थोडंसं लिंबूही पिळू शकता। पिझ्झा सॉस टाकायचा, त्यामुळे याला छान अशी पिझ्झाची टेस्ट येते। त्यानंतर बारीक शेव टाकायची आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण कच्च्या खाणाऱ्या भाज्या वापरलेल्या आहे, त्या आपण कोणत्याही वापरू शकतो। इथं पनीर वापरू शकतो किंवा मोड आलेले कडधान्यही यामध्ये अजून वापरू शकतो। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याचं सँडविच तयार करून घेऊया। त्यासाठी इथं ब्रेड स्लाइस घेतलेले आहे, इथं मिल्क ब्रेड वापरलेला आहे। मिल्क ब्रेडचं सँडविच अगदी छान असं टेस्टी लागतं। ह्या ब्रेड स्लाइसला थोडंसं तूप लावून घेत आहे, तुपाऐवजी तुम्ही बटरही लावू शकता। व्यवस्थित स्लाइसला तूप लावून झालं की एका स्लाइसवरती आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे। टोमॅटो केचप नसेल तर चिंचगुळाची आंबट गोड चटणीही तुम्ही लावू शकता। दुसऱ्या स्लाइसवरती मी हिरवी चटणी टाकलेली आहे, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरे, थोडासा चाट मसाला आणि पाणी टाकून मस्त हे वाटून घेतलेलं आहे। आपली ही ग्रीन चटणी लावल्यामुळे हे सँडविच अगदी छान असं टेस्टी होतं। आता केलेलं मिश्रण एका स्लाइसवरती भरपूर असं लावून घ्यायचं, कारण यामध्ये आपण सर्व कच्च्या खाल्ल्या जाणाऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे हे अगदी पोटभरीचं सँडविच होऊन जातं। त्यावरती थोडंसं चीज पसरवायचं, त्यानंतर यावरती आपल्याला बारीक अशी शेव टाकून घ्यायची आणि दुसरी स्लाइसवरून आपण ठेवायची आणि हे सँडविच छान असं दोन्ही बाजूनं आपल्याला मस्त असं पॅनवरती भाजून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला पॅनवर थोडंसं तूप टाकायचं आणि एक बाजू छान भाजली की वरूनही थोडंसं तूप लावायचं आणि दुसरी बाजू छान अशी क्रिस्पी आपल्याला भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजून छान ह्या सँडविचच्या भाजून घ्यायच्या। मस्त असं क्रिस्पी आणि टेस्टी सँडविच आपलं तयार होतं। हे नक्की तुम्हाला आवडेल, त्यामुळे नक्की करून बघा। केल्यानंतर कसं झालं हे कमेंट करून कळवायला विसरू नका। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे सँडविच मस्त असं कट करा, चटणी आणि सॉस बरोबर ती सर्व करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।